बोलवलेलं आहे त्यांच्याजवळ आम्ही जात आहोत आणि त्यांच्याकडून ताबडतोब आम्ही सगळा त्यांनी चार्ट तयार केलेला आहे। सकाळी आम्ही त्यांच्यावर बसलेलो आहे लवकर जाऊन, आता आम्ही त्यांच्यावर एक तासभर बसत आहोत। कुठेतरी अविश्वास दाखवण्यात आला। अजिबात नाही। कामगारांनी आक्रोश आमच्या समोर जर व्यक्त नाही करायचा तर जे सरकार त्यांना चिरडायचा प्रयत्न करतंय त्याच्यासमोर कसं करतील? आई जवळ लेकरं रडत असतात, दुश्मनाजवळ लेकरं रडत नसतात। हे सरकार या कामगारांच्या दृष्टीनं दुश्मन आहे आणि ही आमची भावबंद आहेत, लेकरं आहेत। आमच्या बरोबर ते भांडणार, त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे त्यांचा। विचारात घेतला जाईल का? मी सगळा मुद्दा आम्ही चर्चेला घेतलेले आहेत। आणि ही दृश्य आहेत जेव्हा गोपीचंद पडळकर जायला निघाले। सकाळी कर्मचाऱ्यांच्या सोबत गोपीचंद पडळकर आणि बाकी सगळ्यांची चर्चा झाली आणि तुमचा योग्य प्रस्ताव असेल तर आम्ही देऊ, तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही जाणार नाही, असं पडळकर यांनी म्हटलं होतं। राज्य सरकारसोबत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर काहीसं संभ्रमाचं वातावरण आझाद मैदानात दिसत होतं। पगारवाढ देण्यासाठी तयार असून विलिनीकरणाच्या संदर्भातला समितीचा जो निर्णय येईल तो मान्य करू, अशी भूमिका सरकारनं घेतली आहे। तर विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत। आज यावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी विलिनीकरण हे न्यायप्रविष्ट आहे असं म्हटलं। तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर आम्ही थांबतो, असं खोत म्हणाले। तसंच निर्णय तुम्ही घ्या, आम्ही चर्चेला जायचं की घरी, असं निर्वाणीचं मत खोत यांनी मांडलं। आणि यानंतर आझाद मैदानातलं वातावरण बदललं। तुम्हाला जर का हे आंदोलन पुढे करायचं असेल तर करा, आम्ही तुमच्या सोबत राहू। चर्चेला गेले तर अफवा पसरवतायत, पण जर चर्चा करायची नसेल तर काय करायचं हे सांगा, असंही आमदार पडळकर यांनी म्हटलं। आम्हाला दोन्ही बाजूंचा विचार करावा लागतो, असंही पडळकर यांनी नमूद केलं। आणि यानंतर कर्मचाऱ्यांनी तुम्ही जाऊ नका यासाठी त्यांची वाट अडवली। काय नेमकी बातचीत झाली होती आपण पाहूया। तुमच्यातल्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही सरकारच्या बरोबर चर्चा केली। सरकारकडून जे दोन विषय समोर आले की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, नंबर 1। नंबर 2, त्यांनी असा प्रस्ताव दिला की जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करण्यासारखं असेल, तुमच्याकडून काही कर्मचाऱ्याकडून प्रस्ताव असेल तर त्याचा विचार करा आणि आम्हाला उद्या सांगा। रात्री तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे। तुमचा काही जर योग्य प्रस्ताव असेल तर निश्चितपणे आपण त्यांच्याकडे देऊ, नसेल तर तुमच्या बरोबर आम्ही आहोत। तुमचा जो मुद्दा असेल त्याच्याबरोबर आम्ही राहू। पण जे काल 2 दिवसापासून चालू आहे, काय आम्ही काय कोणाची उचल घेतलेली नाही। आणि तुमच्यात जो उद्योग चालू आहे, ज्यांनी काय भानगडी केलेत, आम्ही काय असंच इथपर्यंत आलेलो नाही। आम्ही काय लबाड्या करत फसवा करत आलेलो नाही। जे तुमच्या हिताचं असेल त्याच्या बाजूने आम्ही राहू। पण जर कुणी काय म्हणत असेल की अमुक झालं तमुक झालं, त्याची फिकीर करायची आम्हाला गरज नाहीये। आणि त्यामुळं तुम्हाला जे आंदोलन भाऊनी ज्या पद्धतीनं सांगितलं, तुम्हाला जर हे आंदोलन पुढे चालू ठेवायचं असेल तर तुमच्या पद्धतीनं डेपोमध्ये चालू ठेवा। तिथं तुम्हाला कुठं अडचण आली, काय आलं, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। तुम्ही हे सगळं सारासार विचार करा। आमचं काही वैयक्तिक काम आहे सदाभाऊचं आणि मी, आम्ही एक अर्ध्या पाऊण तासात परत येतो। तुम्हाला जर वाटलं चर्चेला जायचं तर निश्चितपणे तुमच्यातलं शिष्टमंडळ चर्चेला जावा, आम्ही तुमच्यासोबत यायची आवश्यकता नाही। तुम्ही जरी जाऊन चर्चा केली सरकार बरोबर तरी आमचं काही दुमत असायचं कारण नाही। त्यामुळं तुम्ही सगळा सारासार विचार करा, डेपोतल्या लोकांशी बोला, सगळ्यांशी चर्चा करा। जे कर्मचारी म्हणतात त्याच्याबरोबर आम्ही या क्षणापर्यंत राहिलोय, पण सरकार बरोबर चर्चाच करायची नाही। चर्चेला गेलं तर काहीतरी अफवा उठवायच्या, असले उद्योग चांगले नाहीत। तुम्ही इथं 15 दिवस आम्ही थांबलोय, सरकार बरोबर बोलायचंच नाही तर मग काय तुमच्या बरोबर बोलू? तुमच्या हातात निर्णय आहे का माझ्या हातात निर्णय आहे? जे काय असेल ते आपण सरकारशी बोललं पाहिजे। सरकार काय जे बोलतंय ते तुम्हाला येऊन सांगितलं पाहिजे। जर चर्चाच करायची नसेल तर तसं तुम्ही स्पष्टपणे सांगा। आम्हाला त्यामध्ये काही पुढं करणं, त्यांच्याशी जाऊन बोलणं आमचा असला काही हेतू नाही। आमच्यावर विश्वास आहे का पहिला? मग जर विश्वास असेल तर सकाळपासून किंवा कालपासून ज्या पद्धतीनं काही लोक, आता तुम्ही जसं करताय तसं पुढे टाकणार, काही लोक असं टेप करतायत आणि आमच्याकडे परत टाकत आहेत। मग ह्याच्यावर बोलला त्याच्यावर बोलला, मग ते
तो कोण गुजर आहे पैसे गोळा करून गेला 800 रुपये. आम्ही काही कुणाचे पैसे गोळा केलं? कुणाच्या पावत्या फाडल्या? मग जो गुजर पावत्या फाडल्या पैसे गोळा करून गेला तो जर क्लिपा टाकत असतील आणि जर दिशा बदलत असतील तर मग हा निर्णय तुम्ही घ्या. इथं बसायचं का घरी जायचं का चर्चेला जायचं हे तुम्ही सांगा, तसं आम्ही ठरवू. गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं तुमचं कर्मचाऱ्यांना भाषण झालं, आज एक वेगळं रूप आम्हाला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीचा अविश्वास किंवा गैरसमज जो येतोय, कुठेतरी दुखावला गेला तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे. कालपासून काही संघटनाची लोक ज्यांनी ह्या आंदोलनामध्ये करोडो रुपये गोळा केलेले आहेत, 300, 500, 800च्या पावत्या फाडलेल्या आहेत. आमचा काय हेतू होता की हे एसटी कर्मचाऱ्याच्या संपाला वेगळं वळण लागू नये. आमच्यावरती कुणी टीका टिप्पणी केली तर आम्ही त्या विषयावरती बोलत नाही, परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी आम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकवलं की काही लोक फोन करतायत त्यांना की हे राजकीय पोळी भाजून घेत आहेत अमकं तमकं. आणि आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्हाला काय असले उद्योग फसवाफसवी करायची गरज नाही. त्यामुळे आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडली की जर तुमचा आमच्यावरती विश्वास नसेल तर आम्ही यातून बाजूला होतो आणि तुम्ही हे आंदोलन पुढं चालवा. सरकारबरोबर चर्चा करायची का न चर्चा करायची ते तुम्ही ठरवा, तुम्हाला तो अधिकार आहे. तुम्हाला कसं पुढं जायचं आहे, काय निर्णय करायचा आहे, हे सगळं कर्मचाऱ्यांच्यावरती आहे. परंतु आम्ही एक पाठिंबा देणारे 2 लोकप्रतिनिधी आहे. आम्हाला सारासार विचार करावा लागेल ना, कर्मचाऱ्याचं हित कशात आहे, कर्मचाऱ्याचं नुकसान कशात आहे, हे सगळं आम्हाला बघावं लागेल. आम्ही काय भावनिक विषयावरती पुढं जाणार नाही. जेव्हा सरकार आमच्या पुढं काही विषय मांडतंय की सरकारच्या काही अडचणी सांगतंय, विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कोर्टाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही काही भूमिका घेऊ शकत नाही, हे सरकार असं म्हणतंय, तर आम्ही त्याच्यावरती काय पर्याय करू शकतो. आणि जर कर्मचाऱ्याला वाटलं की जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवायचं, आमचा काही आक्षेप नाही आहे की बाबा हे आंदोलन मोडलंच पाहिजे, हे आंदोलन मागच घेतलं पाहिजे. हे सारासार सगळ्या कर्मचाऱ्यांनी विचार करावा आणि म्हणून आमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. आणि आम्हाला काही कोणाची भीती नाही ना, आम्ही काही कोणाची पावती गोळा केली नाही, आम्ही काही कोणाची मिंद्यात नाही, आम्ही काही कर्मचाऱ्याची लुबाडणूक केलेली नाही. त्यामुळे आम्हाला रोकटोक बोलायला काही अडचण नाही. काय अजेंडा नाही ना, आम्ही काही जाहीरनाम्यात लिहिलं नव्हतं की बाबा तुम्हाला विलिनीकरण देतो म्हणून, आणि आम्ही त्यासाठी इथं झटतोय किंवा उद्या काही निवडणूक आहे आणि आम्हाला ह्यांची मतं मिळवायची आहेत म्हणून आम्ही इथं 15 दिवस राहतोय, असं काही नाही. आम्हाला जाणीव झाली की या कर्मचाऱ्यांच्यावरती प्रचंड अन्याय होतोय, त्यातून वाचा फुटली पाहिजे. परंतु आता सगळे हातबल झालेले आहेत. सगळं हे आंदोलन इतकं टोकाला गेल्यामुळं काही जणांचे युग दुखावलेले आहेत, काही जणांचं ह्यामध्ये दुकान बंद पडलेलं आहे. अशी सगळी लोक एकत्र होत आहेत. पण आम्हाला या संपामध्ये काहीतरी तोडगा निघावा, या लोकांचं कल्याण व्हावं अशी आमची भावना आहे. पण आमच्यामुळं यांचं नुकसान होऊ नये ही जबाबदारी आमची आहे ना. जर आम्हाला योग्य वेळी ह्यातून लोकांना वाटत असेल आमच्याकडून चुकीचं होतंय तर आम्ही बाहेर पडलं पाहिजे. आपल्याला कुठं थांबायचं, कुठं पुढं जायचं, आमचा आम्हाला निर्णय घ्यायची कळायला पाहिजे ना, काय करायला पाहिजे. आणि म्हणून मी कर्मचाऱ्यांना सांगितलं की जर तुमचा आमच्यावरती विश्वास नसेल तर काही हरकत नाही, तुमच्यातले काही प्रतिनिधी असतील कर्मचारी, ते जाऊन तुम्ही सरकारशी बोला किंवा तुम्हाला वाटलं हे चालू ठेवायचं आहे पुढं तर तुमच्या पद्धतीनं आंदोलन चालू ठेवा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. जर कर्मचाऱ्यांनी चर्चेला जायचं म्हटलं तरच आम्ही चर्चेला जाणार आहोत असं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि थेट जाऊयात आझाद मैदानाच्या परिसरात. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, शेवटी ठरलं काय? मिलिंद सर, आता कर्मचारी जे आहेत ते आपापसांमध्ये बोलत आहेत. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारबरोबर चर्चा करायची नाही तर नेमकी चर्चा कोणाबरोबर करायची. आणि ज्या पद्धतीनं कालपासनं ही एक चर्चा झाली होती, वेगवेगळे मार्ग आले होते, वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. काही कर्मचाऱ्यांना त्या पटलेल्या आहेत, काही कर्मचाऱ्यांना त्या अद्याप पटत नाही आहेत. विलिनीकरणावरती कर्मचारी अद्यापही ठाम आहे. आणि आता आपण बघू शकतो की आझाद मैदानमध्ये हे सर्व कर्मचारी जे आहेत हे आपापसांमध्ये बोलत आहेत. थोड्याच वेळात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यांनी कारण जरी वेगळं सांगितलं असलं तरी ते भेट घेऊन पुन्हा या ठिकाणी येणार आहेत. आणि 11:30 वाजता कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ यांचं सरकारबरोबर बैठक आहे. कर्मचारी आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारत, तुम्ही खरं तर गावी जायला निघाला होतात, अर्ध्या रस्त्यातनं परत आलेला आहात, काय आता भूमिका असणार आहे? कारण का दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं की जर चर्चा नाही करायची इथे किती वेळ बसायचा? नाही, चर्चा तर होईनच. कारण की असं आहे, जर चर्चेशिवाय तर दुसरा मार्ग निघणारच नाही ना. कर्मचाऱ्यांची जी भावना आहे तो जोपर्यंत दोघं नेते तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तर विषय निघणार, क्लोजच होणार नाही. चर्चा होणारच, पण चर्चेतून जो मार्ग निघतोय तो मार्ग काही या नेत्यांनी सांगितला नाही की बुवा हा मार्ग दिला नाही, आम्हाला मान्य आहे. आमचे सदाभाऊ खोत आणि पडळकर साहेबांनी आमच्या शिष्टमंडळांना घेऊन तिकडे गेले. तिथले जे त्यांच्या भावना आहेत
त्या जाणून घेतल्या, आमच्या भावना त्यांना सांगितल्या, त्यांच्यावरनं अजून कुठलाही निर्णय घेतला नाही. जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना विचारणार नाही, जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना सहमतीने हे होणार नाही, तोपर्यंत अजून यांनी डिक्लेअर केलंच नाही की बुवा ही गोष्ट आपल्याला भेटली. चर्चेवर तर सर्व बोलणारच आहे की बुवा जो चर्चा शोधा पर्याय निघणार नाही. पण आतापर्यंत चर्चा होत नव्हती, आज चर्चा निघायला लागली. कारण की आझाद मैदानावर आम्हाला जोडजोडणे आज 15 दिवस झाले, संपाला 1 महिना होण्यात आला आहे आणि पुढे 13 तारखेचा आत सरकारने कुठला ना कुठला मार्ग काढायचा आहे. कारण की पुढच्या 13 तारीख, 17 तारीख आणि 20 तारीख ही आमची बिलकुल महत्त्वाची तारीख आहे. आणि त्याच्या आज जर सरकारने हा मुद्दा काढला आणि सरकारने जर त्याच्या अगोदर थोडंसं आम्हाला हे दिलं की आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना जाणून घेतल्या, तर कर्मचारी मागे येतील. अन्यथा आमच्या नेत्यांचा हा भाग नाही आहे की त्यांनी सांगितलं तुम्ही मान्य करून घ्या. फोर्स कुणावरच केला नाही. तिकडची जी माहिती आहे ते माहिती यांना कर्मचाऱ्यांना कळवली आहे. ज्या पद्धतीनं सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांचं भाषणं झाली या ठिकाणी, त्यांनी असं म्हटलं की आम्ही काय इथे कोणाची उचलेगिरी करायला आलेलो नाही आहोत किंवा जर तुम्ही म्हणाल तशाच पद्धतीनं जावं लागणार आहे. शेवटी आम्ही विरोधक आहोत. सरकारी पक्षाचा पण कधी कधी विचार करावा लागतो. ह्या वक्तव्यांकडे कसं बघताय एक कर्मचारी म्हणून? कारण का गेले 15 दिवस तुम्ही या मैदानात ठाण मांडून आहात. असं आहे सर, ह्या माणसांनी दोघांनी आपलं जीवाचं रान करून 15 दिवसापासून इथं ठिया मांडून घेतला आहे. पडळकर साहेबांनी स्वतः विलिनीकरणाचा लढा उचलला आहे. तर आपण कसं त्यांच्यावर शंका घेऊ शकतो की बुवा काही? आम्हाला शंकाच नाही. एक याची सुद्धा ऋणबरोबर सुद्धा शंका नाही आहे. ह्या लोकांमुळे सर्व कर्मचारी एकत्र आले. सदाभाऊ खोत, पडळकर साहेब, सदावर्ते साहेब आणि गुजर साहेब हे चारही आमचे एक आधारस्तंभ आहेत. आपण ज्यांना एक सत्यमेव जयतेचे आपण स्थान बांधतो. गुजरांवरती सदाभाऊ खोत यांनी गंभीर असे आरोप केलेत. पावत्या फाडल्या, पैसे घेतलेले आहेत असे आरोप केलेले आहेत. नाही, आरोपाचं काही नाही आहे. त्यांनी जे पावत्या फाडल्या नाही ते पावत्या नाही फाडल्या. जे 80,000 कर्मचाऱ्यांचं जे एकमत आहे ते वकीलनाम्यावर त्यांनी दस्तखत केलं आहे. आणि हे 80,000 कर्मचाऱ्यांचं वतीनं सदावर्ते साहेब कोर्टात बोलतील आणि कोर्टात हे 80,000 कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. नक्कीच. खरं तर हे सर्व ST कर्मचारी जे आहेत हे आता आपापसांमध्ये चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. मिलिंद सर, ज्या पद्धतीनं हा लढा एक 15 दिवस चालू होता, काल बैठक झाल्यानंतर आझाद मैदानमधली परिस्थिती जी आहे ती आपल्याला काहीशी वेगळी पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी भाषणं केली. कुठेतरी आक्रमक असे दोघेही नेते होते. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ज्या मागण्या आहेत कुठेतरी आता हे किती दिवस ओढणार किंवा किती दिवस याच्या बाबतीत इथे बसून राहणार हा एक त्यांनी प्रश्न विशाल, पाठीमागे काही कर्मचारी स्टेजवरून बोलत होते, तर बरेचसे बहुसंख्य कर्मचारी हे समोर बसून ऐकत होते. नेमकी काय चर्चा झाली? आणखीन बरेच कर्मचारी तिथे आहेत, यांच्या काही असलेल्या कर्मचाऱ्यांच्या काही थोडक्यात प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकतील? नक्कीच मिलिंद सर, आपण थोडा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात कर्मचाऱ्यांशी. कारण काय झालंय या सगळ्या गोष्टीनंतर कर्मचारी बोलताना थोडासा धजावतोय. काय आता नेमकी तुमची चर्चा झाली या ठिकाणी? काय तुम्हाला सांगण्यात आलं? कर्मचाऱ्यांची तुमची अंतर्गत ही चर्चा होती? तर आमचं कामगाराचं नेतृत्व हे पडळकर आणि सदाभाऊ खोत करत आहेत. तर आम्ही एकच मुद्द्यावर ठाम आहोत विलिनीकरणाच्या. तर जो काही त्यांनी आमचा निर्णय घेतील तो त्यांनीच स्वतः घेतील, पडळकर साहेब आणि सदाभाऊ खोत. आम्ही त्यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणजे आमचे कर्मचाऱ्याचे प्रतिनिधी म्हणून शासनात दरबारी विचार मांडण्यासाठी पाठवलेले आहे. आणि ते आमचा निर्णय, कर्मचाऱ्यांचा जो निर्णय आहे तो शासनापर्यंत मांडणार आहेत. आणि त्यांना असा एकतर्फी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीत किंवा कुठल्या निर्णयावर तो विचार करून सांगितलेला नाही, काही नाही. आम्ही सांगणार आहेत. आम्ही ज्या पडळकर साहेबाला आणि सदाभाऊंना हेच सांगितले की कर्मचाऱ्याच्या हिताचा निर्णय म्हणजे विलिनीकरणाचा निर्णय फक्त चर्चेचा विषय झालेला आहे. चर्चा करून सांगणार आहेत आणि ह्याच्यामध्ये विलिनीकरणाशिवाय दुसरी कुठली चर्चा होणार नाही. कामगार हिताचाच निर्णय होईल असं त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि ते आमच्यातर्फे बाजू मांडणार आहेत आणि ते काय सोडून वगैरे गेलेले नाहीत. म्हणजे संभ्रम नाहीये असं म्हणायचं? कर्मचाऱ्यामध्ये आणि सदाभाऊमध्ये किंवा गोपीचंद साहेबांमध्ये कुठलाही संभ्रम नाही, काय नाही. याच्यामध्ये अफवा पसरल्या जातात आणि विनाकारण कर्मचाऱ्यामध्ये दुपळी माजवली जाते. ह्याच्यामध्ये सर्व कर्मचारी एक आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत. इथं जरी संख्या कमी दिसली तरी डेपो पातळीवर 100% बंद आहे आणि 100% ते आमच्या पाठीशीच आहेत. काय नेमकी या ठिकाणी चर्चा झाली? काय सांगण्यात आले? या ठिकाणी काल जो सरकारने जो प्रस्ताव दिला त्याच्याशी सदाभाऊ खोत आणि पडळकर साहेब यांनी नेहमी बोलतात, मी कोणताही एकटा निर्णय घेणार नाही, मी कामगारात जाणार, कामगारांना विचारणार आणि मग निर्णय घेणार.
तेच आज 11 वाजता बैठकीचं आमंत्रण असल्यामुळं की कामगाराशी चर्चा केली. आता काही माध्यमं अशी अफवा पसरायला लागलेत की सदाभाऊ खोत बाहेर पडायला लागले आंदोलनातून, पडळकर बाहेर पडाय, असं कोणताही नाही. आमच्या मागे सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य होतं की जर तुम्ही तुमच्या विलिनीकरणाच्याच मागणीवरती ठाम असाल तर सरकारच्या बाबतीतही काही विचार करावा लागेल, जर होत नसेल तर गोडी गुलाबीनं आम्ही इथनं निघून जातो, त्यांचं वक्तव्य आहे. आम्ही कामगाराच्या वतीने असं सांगितलं सदाभाऊंना, कामगार 92,000 कामगार तुमच्या पाठीशी आहे, काही घाबरायचं कारण नाही, चर्चेला जा, मात्र कामगारांना न्याय मिळवून द्या. आणि तीच भूमिका सदाभाऊची आहे, सदावर्ते साहेबांची आहे. कामगारांना न्याय मिळवून द्या हीच भूमिका जी आहे ती सदाभाऊ खोत यांनी जरी व्यक्त करून दाखवली असली तरी कर्मचाऱ्यांमध्ये आता ही बैठक जी आहे ती झालेली आहे, त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. बराचसा कर्मचारी जो आहे तो आझाद मैदानमधून परतीच्या प्रवासाला निघाल्याच्या बातम्या सुद्धा आपल्याकडे येत आहेत. मात्र सद्यस्थितीला आता शिष्टमंडळ सरकारसोबत काय चर्चा करतं 11:30 वाजता हे पाहावं लागणार आहे. त्यानंतरची आंदोलनाची एक पुढची दिशा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. मिलिंद सर. बरं विशाल, आपण अपेक्षा करूयात की हे सगळं संशयाचं धुकं दूर होईल, चर्चा होईल दोघांमध्येही, म्हणजे सरकारमध्ये आणि आंदोलकांमध्ये, आणि एक सन्मानजनक तोडगा निघेल आणि एसटीचा संप लवकरात लवकर संपेल. विशाल तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.